नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज कोळे येथे भव्यदिव्य 40 वर्षाचं परंपरा असलेलं जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि या मैदानात अनेक नामांकित नंदी गट पास झाले आहेत. तर मित्रांनो, राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला आणि आज आपला बकासूर गट पास झाला का नाही, त्याचीच व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे. त्यासाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, नक्की आपला बकासूर कोणत्या गटात पळाला? तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका 12 हिंद केसरी बकासूर गट क्रमांक 12मध्ये पळाला आणि त्या गटात मित्रांनो अतिशय सुंदर इतिहास मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडणारी काटाकी लढत बघायला मिळाली. मित्रांनो, आपला बकेडॉनला आज पायरा कोण होता? तर मित्रांनो, आज बकासूर आणि टलमावलीकरांचा इशारा नावाचा नंदी मित्रांनो पुन्हा एकदा आपला बकेडॉन या मैदानात नवीन चेहऱ्यासोबत उतरला. मित्रांनो, सर्वांनी अंदाज लावले की आपला बकेडॉन आणि सर्जा दादा पळेल, पण मित्रांनो आज सर्जा दादा आणि चिक्या हा पायरा जुळून आला आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक 5मध्ये सर्जा दादा आणि चिक्या ही जोडी मित्रांनो गट पास झाली आहे. पण मित्रांनो, आपला बकेडॉनचा आज नवीन पायरा होता, नवीन चेहऱ्यासोबत पळाला या महाराष्ट्र केसरी मैदानात आणि मित्रांनो आपल्या बकेडॉनला सामना निकाललेला आहे. तर मित्रांनो, सर्व बकासूर फॅन्स आनंद आहेत, कारण मित्रांनो आपण बघू शकता काटाकी लढत झालेली. मित्रांनो, थोडं इकडे तिकडे झालं तर आपला बकेडॉनच्या आज गटालाच हार झाली असती, पण मित्रांनो आज बकेडॉनला नशिबाने साथ दिली आणि मित्रांनो आज बकेडॉन आपला सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे. तर मित्रांनो, सेमीफायनल निघेल का नाही ते काय मित्रांनो माहीत नाही, कारण मित्रांनो नवीन चेहरा आहे आणि आपण बघू शकता गटालाच मित्रांनो काटाकी लढत बघायला मिळाली आपल्या बकेडॉनला. मित्रांनो, थोडी साथ कमी पडली आहे त्या नंदीची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.